गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण होतो काल फोर्स आणि मोशनपर्यंत. आता याचा पुढचा पॉईंट पाहायचा आपल्याला. नाव आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट या फॉर्ममध्ये फिरतो या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. गोलाकार, जसं की फॅनचं मोशन आहे सर्क्युलर मोशन, इलेक्ट्रॉनचं मोशन अराउंड द न्यूक्लियस सर्क्युलर मोशन. तर हे सगळे सर्क्युलर मोशन आहेत. आणि मग सर्क्युलर मोशन आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा सेंट्रिपिटल फोर्स बघायचा आपल्याला. काय बघायचं आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कशा पद्धतीनं कुठे आणि कसा ॲक्ट होतो त्याच्याशी रिलेटेड पहा. समजा या ठिकाणी माझा हात आहे या ठिकाणी आणि मी एक दोरी घेतलेली आहे आणि या दोरीला या ठिकाणी एक दगड बांधला आहे आणि या डायरेक्शनने मी फिरवतो आहे. म्हणजे हा दगड या डायरेक्शनने फिरतो आहे. आता दगडाचं डायरेक्शन सर्क्युलर पाथमध्ये या डायरेक्शनने दगड फिरतो आहे. दॅट इज अ मोशन ऑफ डायरेक्शन ऑफ द स्टोन अटॅच टू ऑर टाय टू द स्ट्रिंग. या दोरीला बांधलेला दगड या डायरेक्शनने फिरतो आहे. आता हे जेव्हा आपण ऑब्झर्व करतो, जोपर्यंत हा दगड असा आपण फिरवणार नाही, म्हणजे जोपर्यंत आपण या सेंटरपासून असा फोर्स ॲक्ट करणार नाही, तोपर्यंत हा दगड या सर्क्युलर पाथमध्ये फिरणार नाही. याचा अर्थ असा होतो की जेव्हा, आता बघा काळजीपूर्वक पहा, जर हा दगड आपण एका दोरीला बांधला आणि हे सेंटर आहे आणि हा असा दगड फिरणारा आहे, तर हा सेंटरपासून जोपर्यंत फोर्स ॲक्ट होणार नाही, तोपर्यंत हा दगड असा फिरणार नाही. म्हणजे सेंटरपासून जो फोर्स ॲक्ट होतो त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. किंवा सेंटरपासून जो फोर्स ॲक्ट होतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. मग आता आपल्याला ॲक्च्युअल इन टेक्स्टबुकमध्ये जायचं आहे. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कुठल्या कुठल्या ठिकाणी ॲक्ट होतो, तर तुम्ही जर कदाचित काळजीपूर्वक पाहिलं असेल, बऱ्याचशा यात्रांमध्ये मौत का कुआ असा पाहण्याचा योग तुम्हाला आला असेल, किंवा मौत का कुआ हा एक शो आहे. तर त्या मौत का कुआमध्ये एक व्यक्ती मोटरसायकल चालवत असतो आणि त्या मौत का कुआमध्ये जो चालवणारा व्यक्ती आहे त्याचा जर मोशन हा जर रिड्यूस झाला, म्हणजे कमी झाला, फिरताना जर मोशन कमी झाला, फिरताना जर काही प्रॉब्लेम आला, तर ती व्हेकल किंवा तो व्यक्ती धडकन पडू शकतो. आता जेव्हा तो मोशनमध्ये आहे, याचा अर्थ असा आहे की त्या व्हेकलला त्या मौत का कुआच्या सेंटरवरनं जो फोर्स ॲक्ट होतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. मग आता अशा प्रकारचा फोर्स कुठं कुठं ॲक्ट होतो आणि काय काय होते याच्या बाबतीत आपल्याला आपल्या टेक्स्टबुकशी रिलेटेड जायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे अंडर द पॉईंट सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. याच्यामध्ये एक ट्रायदिस दिला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड 2 डायग्राम दिलेले आहेत. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. ही दोरी आहे. याच्या एका टोकाला आपण काय बांधलं आहे? दगड बांधलेला आहे. अँड टेक अदर एंड इन युअर हँड. दुसरे हे जे टोक आहे हे तुमच्या किंवा माझ्या हातात आहे. रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मुव्हिंग अलॉंग अ सर्कल किंवा अलॉंग सर्कल ॲज शोन इन डायग्राममध्ये दिलेला आहे. हा तुमच्या या सर्क्युलर पाथमध्ये तो दगड फिरतो आहे. मग आता आपल्याला एक प्रश्न पडतो, आर यू अप्लाय एनी फोर्स ऑन द स्टोन? या स्टोनवरती या सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी कुठला फोर्स अप्लाय करतो आहोत का? तर आपलं त्याचं ॲन्सर येतं एस. ॲन्सर काय आहे? एस. मी फोर्स अप्लाय करतो. मग कोणता? आय एम अप्लाइंग द फोर्स ऑन द स्टोन. ऑल क्लिअर? जेव्हा ही दोरी तुमच्या हातात आहे आणि इथं दगड बांधला आहे, या दगडाला जर तुम्हाला फिरवायचं असेल तर तुम्हाला असा हात हलवावा लागेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा हात हलवावा लागेल, म्हणजे तुमचा जोपर्यंत हात हलणार नाही तोपर्यंत दगड असा सर्क्युलर पाथमध्ये फिरणार नाही. याचा अर्थ जर या दगडाला सर्क्युलर पाथमध्ये फिरवायचा असेल तर तुम्हाला हात हलवावा लागेल. म्हणजे तुमचा हात त्या दगडाच्या फिरण्याच्या डायरेक्शनच्या सेंटरला आहे.
म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाय करता आणि आय एम अप्लाइंग फोर्स ऑन द स्टोन. कशासाठी? टू रोटेट किंवा टू रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर पाथ. मग त्याच्याशी रिलेटेड आणखीन एक दुसरा क्वेश्चन तुमच्याकडे आहे. इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग. आता मला सांगा, हा जो फोर्स अप्लाय केलेला आहे, काय म्हटलंय? इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग. हा जो फोर्स तुम्ही या दगडाला फिरण्यासाठी, या दोरीला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे त्याचं डायरेक्शन काय आहे? तर इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल विच द स्टोन इज रोटेट. म्हणजे तुम्ही जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो फोर्स आहे सेंटरपासून ॲक्ट करताय. कशासाठी? त्या दगडाला सर्क्युलर पाथमध्ये त्या स्टोनला रोटेट होण्यासाठी. कसा रोटेट करायचा स्टोनला? सर्कलच्या फॉर्ममध्ये, सर्क्युलर पाथमध्ये. मग त्या स्टोनला सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होण्यासाठी कुठून फोर्स अप्लाय करणार आहोत? या सेंटरपासून फोर्स अप्लाय करणार आहोत. त्या सेंटरपासून अप्लाय केलेल्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. जर तुम्ही हा फोर्स ॲक्ट करायचा किंवा अप्लाय करायचा जर थांबवला तर काय होईल? थांबवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फोर्स कॅन बी स्टॉप फ्रॉम ॲक्टिंग बाय रिलीजिंग द स्टिंग. जर तुम्हाला आता हे जर थांबवायचं आहे तर तुमच्या हातातली ही जी दोरी आहे ही दोरी सोडून द्यायची. आता मग जेव्हा हे सर्क्युलर पाथमध्ये आपण फिरवतो आहे आणि आपल्याला फोर्स आपण जर थांबवलं तर समजा इथून सोडून द्यावं लागेल. आपण असं पकडलेली जी दोरी आहे ते सोडून द्यावं लागेल. सोडल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड पुन्हा एक प्रश्न विचारलेला गेलेला आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. तर त्या दगडावरती जेव्हा फोर्स अप्लाय करायचा बंद केला तेव्हा दगडावरती काय परिणाम होतो? तर द स्टोन फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन टँजन्शियल. म्हणजे हा जो दगड आहे हा टँजन्शियल पाथमध्ये या डायरेक्शननी निघून जातो. जर तुमचं हेड रोटेशन आहे तर या डायरेक्शनने जाईल आणि हे जर रोटेशन असेल तर या डायरेक्शनने हा दगड टँजन्शियल या सर्क्युलर पाथला, या सर्क्युलर मोशनला टँजन्शियल पाथमध्ये हा दगड रिलीज होऊन जाईल. मग या सर्क्युलर पाथमध्ये या स्टोनला रोटेट होण्यासाठी हे जे सर्क्युलर मोशन आहे, हे जे मोशन आहे याला सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि या सर्क्युलर मोशनमध्ये या स्टोनला रोटेट होण्यासाठी ज्या ठिकाणाहून फोर्स अप्लाय केला जातो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. सो दीज आर द क्वेश्चन रिलेटेड टू दीज आर द आन्सर रिलेटेड टू दॅट क्वेश्चन. मग त्याचे आन्सर तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत बघा. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. तुम्ही जेवढी जवळ किंवा जेवढी लांब स्ट्रिंग पकडाल, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड इट. म्हणजे तुम्हाला या स्टोनला जर सर्क्युलर पाथमध्ये फिरवायचं असेल तर तुम्हाला त्या दगडाला जी दोरी बांधलेली आहे ते असं सेंटरला ओढावं लागतं. त्यावेळेसच त्याच्यावरती फोर्स अप्लाय व्हायला सुरुवात होते. द फोर्स स्टॉप ॲक्टिंग. जेव्हा तुम्ही फोर्स ॲक्ट करणार त्या दगडावरती त्यावेळेस काय होते? इफ वी रिलीज द स्ट्रिंग आणि फोर्स स्टॉप करून जर रिंग किंवा जी ती स्ट्रिंग आहे, जी दोरी आहे ती जर सोडून दिली, इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ स्टोन when the string is released. म्हणजे ज्या ठिकाणाहून हा सर्क्युलर पाथमध्ये फिरणारा आहे तुम्ही फोर्स अप्लाय करायचा बंद केला आणि ती जर दोरी सोडली तर त्या सर्क्युलर पाथमधून फिरताना दगड त्याच्या टँजन्शियल पाथमध्ये निघून जातो, which is a tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that the direction of its velocity at that instant of time. आणि मग ती जी वेलॉसिटी आहे ती टँजन्शियल वेलॉसिटी असं आपण म्हणत असतो. ऑल क्लिअर? ही आहे टँजन्शियल वेलॉसिटी. त्याच्यानंतर त्याच्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आणखीन एक दुसरा डायग्राम दिला आहे. त्या डायग्रामची काही प्रश्न विचारले गेलेले आहेत.
त्या डायग्रामशी रिलेटेड काही कन्सेप्ट विचारले गेले, त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. यू मे रिकॉल that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. Thus the force acts on any object moving along the circle in the direction toward the center of the circle. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. दुसरं एक डायग्राम, दुसरा एक कन्सेप्ट सांगितलेला आहे. समजा ही एक रोटेटिंग डिस्क आहे आणि या डिस्कच्या ठिकाणी एक 5 रुपयाचा जर कॉईन या ठिकाणी ठेवला. रोटेटिंग डिस्क आहे, 5 रुपीचा कॉईन आहे. जर तुमचं या डिस्कचं मोशन जर स्लो असेल, या डिस्कचं मोशन जर स्लो असेल तर हा 5 रुपयाचा कॉईन या ठिकाणाहून हलणार नाही. पण जर डिस्कचं मोशन वाढलं तर हळूहळू 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 हा कॉईन या पाथकडे सरकेल आणि इथून इकडे जर डिस्क रोटेशन असं असेल किंवा इथून इकडे या डायरेक्शनला तो 5 रुपयाचा कॉईन निघून जातो. मग याला हा जो कॉईन आहे इथून इकडं जाण्यासाठी या सेंटरपासून जो फोर्स ॲक्ट झालेला आहे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. कळलं इथेपर्यंत? मग आता सेंट्रिपिटल फोर्स मीन्स सेंटर सिकिंग, सेंटरवरतून ॲप्लाय झालेला, सेंटरपासून ॲक्ट झालेला किंवा सेंटरपासून एखाद्या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून दुसऱ्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट झालेला फोर्स त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. दॅट इज ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स, आणि त्याच्यामुळं ती वस्तू त्या ऑब्जेक्टच्या सेंटरला जात असते. मग आता हा कन्सेप्ट आपल्याला सोलार सिस्टीमशी रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये यूज करायचा आहे. मग तो कसा? आता हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. यू नो दॅट द मून, आता तुम्हाला माहिती आहे मून कुठं आहे? पृथ्वीच्या भोवती, म्हणजे पृथ्वीपासून काही अंतरावरती मून आहे आणि तो अर्थच्या भोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो. आता मी अर्थचं चित्र काढतो आणि मग आपण मून काढू. इट इज अर्थ. अर्थ या इकडे आपण मून दाखवू, हा मून आहे. आले इथपर्यंत? मग आता पहा, विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. अर्थचा तो नॅचरल सॅटेलाइट आहे. गो राऊंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट, आणि हा मून जो आहे त्या अर्थ भोवती एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये फिरत असतो. अर्थच्या भोवती एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये तो फिरतो आहे अशा पद्धतीनं. ऑल क्लिअर? मग आता याला फिरण्यासाठी द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ कॉन्स्टंटली चेंजिंग डेफिनेट ऑर्बिट. आता याचा जो स्पीड चेंज होणार आहे, याचा जो हे जे मुवमेंट आहे, ती मुवमेंट जी चेंज होणार आहे ती मुवमेंटसुद्धा सेंट्रिपिटल फोर्सवरती डिपेंड असते. कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस होते, सतत स्पीड चेंज होते. कुणाचा? मूनच्या मोशनचा, मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज स्पीड. मूनचा मोशन इवन त्याची स्पीड सतत बदलत असते. आता याच्या रिलेटेड तुम्हाला काही विचार करायचा आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून? मग ह्या ज्या स्पीडमध्ये जो चेंज होतो आहे तर तो स्पीड चेंज होण्यासाठी मूनवरती कुठले फोर्स कॉन्स्टंटली ॲक्ट होत असतात का? तर त्याचं उत्तर आहे देर इज अ फोर्स कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून इज नोन ॲज सेंट्रिपिटल फोर्स. या अर्थच्या सेंटरपासून मूनला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी जो फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. तो कमी अधिक डिस्टन्समुळं कमी अधिक होत जातो, कारण अर्थ इज नॉट परफेक्टली स्पिअर. अर्थ ही परफेक्ट स्पिअर आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं इथून हे डिस्टन्स वाढलं की ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी अधिक झाल्यामुळं याच्या स्पीडमध्ये, मूनच्या स्पीडमध्ये कमी अधिकपणा आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरा क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड आहे. पहिला क्वेश्चन कळला का बघा? डू यू थिंक बरोबर आहे का बघा? डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून? तर हो. मग कोणता फोर्स ॲक्ट होतो कॉन्स्टंटली मूनवरती? सेंट्रिपिटल फोर्स मूनवरती ॲक्ट होत असतो. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स? तर जो फोर्स ॲक्ट होतो आहे
तो फोर्सचं डायरेक्शन काय आहे. तर हा जो फोर्स ॲक्ट होतो या फोर्सचं डायरेक्शन इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. जो फोर्स ॲक्ट होतोय कोणावरती ॲक्ट होतोय फोर्स अर्थच्या सेंटरपासून मूनवरती फोर्स ॲक्ट होतोय आणि हा फोर्स कुठल्या डायरेक्शनने ॲक्ट होतोय सेंटर डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे जरी मूनवरती फोर्स ॲक्ट होत असला तरी त्याचं ॲक्च्युअल डायरेक्शन कुठं आहे अर्थच्या सेंटरकडं. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे अर्थच्या सेंटरमध्ये खूप सारी एनर्जी आहे. ती एनर्जी म्हणजेच एक प्रकारचा फोर्स आहे आणि त्या फोर्समुळं अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचते. पण या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे जो की मूनवरती ॲक्ट होतो आणि त्याच्यामुळं मून हा मोशनमध्ये असल्यामुळं तो अर्थवरती येत नाही. जर मून स्टेशनरी असता तर तो अर्थवरती पडला असता. तुम्ही काळजीपूर्वक बघा, एका दोरीला दगड बांधून जर तुम्ही सतत फिरवत राहाल दिवसभर कंटिन्युअस फिरवत राहिलात तर तो दगड सतत फिरत राहतो. पण तुम्ही फोर्स कमी केल्या एकतर दगड तो ट्रॅक सोडून दुसरीकडे जातो, नाही तर तो कुठंतरी आपल्यालाच लागतो किंवा आपल्याच अंगावरती पडतो. अगदी तशा पद्धतीनं हा मूनसुद्धा मोशनमध्ये आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो. त्याच्यानंतर म्हणजे हा कुठं या फोर्सचं डायरेक्शन आहे डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक त्याच्यामध्ये 3 आहे. हाऊ वूड इट्स मोशन, परत एक प्रश्न म्हणतो मी, हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स इज ॲक्टेड ऑन इट. जर अशा प्रकारचा फोर्स या ठिकाणी ॲक्ट झाला नसता तर काय झालं असता, मून हा ट्रॅक सोडून गेला असता, मूनने हा पाथ सोडून गेला असता. मग त्याचं आन्सर काय आहे तर पहा, क्वेश्चन काय आहे, हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स इज ॲक्टेड ऑन इट. तर त्यावेळेस त्याचा आन्सर आहे देर वॉज नो फोर्स ॲक्टिंग ऑन मून सो इट would have moved along a straight line which is tangent to the circle. म्हणजे याच्यावरती जर फोर्स अप्लाय करायचा बंद केला तर हा टँजन्शियल पाथमध्ये जर तो असा फिरत असेल तर इकडच्या डायरेक्शनने या डायरेक्शनने फिरत असेल तर तो इकडं निघून जाईल, या डायरेक्शनने फिरत असेल तर तो या डायरेक्शनला त्याच्या सर्क्युलर पाथला टँजन्शियल फॉर्ममध्ये तो निघून जाईल. ऑल क्लिअर, टँजन्शियल पाथमध्ये तो निघून जाईल. मग त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, डू द अदर प्लॅनेट इन सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर याचं उत्तर आहे यस. सूर्याभोवती सुद्धा सोलार सिस्टीममध्ये खूप सारे नॅचरल प्लॅनेट सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहेत आणि त्याला सनच्या सेंटरपासून सेंट्रिपिटल फोर्स, त्याचा आन्सर आहे एस. अदर प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. म्हणजे जसा मून अर्थच्या भोवती फिरतो अगदी तशाच प्रकारे सूर्याभोवती खूप सारे नॅचरल प्लॅनेट्स फिरत आहेत आणि त्यांना फिरण्यासाठी सनच्या सेंटरपासून सेंट्रिपिटल फोर्स बाकीच्या सर्व प्लॅनेट्सवरती ॲक्ट होत असतो. आणि शेवटचा प्रश्न असा, आणखीन एक प्रश्न आहे, इज द सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. आणि त्याच्याच पुढं आणखीन असा प्रश्न आहे, व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. तर हा जो फोर्स आहे तो इतर फोर्ससारखाच आहे का, तर त्याचं डायरेक्शन काय. हा फोर्स कोणता फोर्स आहे मग सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल फोर्सचं डायरेक्शन कुठं आहे अर्थच्या सेंटरकडं. सोलार सिस्टीममध्ये असेल तर सूर्याच्या सेंटरकडं, अर्थपासून ॲक्ट होत असेल तर अर्थच्या सेंटरकडं. तर आन्सर असा आहे अदर प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन सिमिलर फॅशन. म्हणजे सूर्याच्या भोवती असेच काही प्लॅनेट जसं की चंद्राच्या भोवती मून फिरतो आहे अगदी तशा पद्धतीने फिरत असेल तर त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो एक्झर्टेड ऑन देम बाय सनकडनं सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आणि त्याचं डायरेक्शन आहे टूवर्ड द सेंटर ऑफ सन. सूर्याच्या भोवती जे काही प्लॅनेट फिरत आहेत त्या ठिकाणी सूर्याच्या भोवती फिरत असले, पहा आता हा सूर्य आहे, आपण असं याला कन्सिडर करू, हा सूर्य आहे. मग याच्यानंतर हा एक प्लॅनेट आहे, इथं दुसरा फिरतो आहे, त्याच्यानंतर इथं तिसरा फिरतो आहे. तर यांना रोटेट होण्यासाठी किंवा याला रोटेट होण्यासाठी
याचं डायरेक्शन इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सन. सनच्या सेंटरवरून याला फोर्स ॲक्ट होतो आहे. मग याचं डायरेक्शन काय, याच्यावरती जे सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आहे, याच्यावरती जे सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आहे, तर याचं जे सेंट्रिपिटल फोर्स कुठून ॲक्ट होतो, सनच्या सेंटरवरून. सनच्या सेंटरवरून या प्लॅनेटला किंवा या प्लॅनेटला किंवा या प्लॅनेटला रोटेट होण्यासाठी सनच्या सेंटरपासून फोर्स ॲक्ट होत असतो. म्हणून याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याचं डायरेक्शन आहे, या प्रत्येकाला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी सनच्या सेंटर सोलार सिस्टीममध्ये, परत इकडेच पहा, सोलार सिस्टीममध्ये जे काही प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात त्यांना सूर्याच्या सेंटरपासून फोर्स ॲक्ट होतो. मग डायरेक्शन कुणाचं, डायरेक्शन कुठं आहे, इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सन. सूर्याच्या भोवती पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो आहे. चंद्रावरती अर्थच्या सेंटरपासून सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो. तर मग चंद्रावरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे त्याचं डायरेक्शन कुठं आहे, इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. चंद्रावरती ॲक्ट होणारा फोर्सचं डायरेक्शन कुठं आहे, फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आणि सूर्याच्या भोवती जे काही प्लॅनेट फिरत आहेत मग त्यांचं डायरेक्शन कुठं आहे, इट इज अ फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सन. तर अशा प्रकारे या टॉपिकचं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी, example and question, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is exerted on the moon, and the force must be exerted on the earth which is attracted toward itself. मग याच्यावरून आपल्याला असाही अंदाज काढता येतो, इवन सूर्यामध्ये चंद्रामध्ये एक प्रकारचा फोर्स आहे, अर्थमध्ये एक प्रकारचा फोर्स आहे. हे दोघांमध्ये एकामेकाचे फोर्स एकामेकावरती अट्रॅक्ट करत असतात, त्याच्यामुळं ते सर्क्युलर पाथमध्ये फिरतात. तशाच प्रकारे ते एकामेकाला जरी खेचत असले तरी ते सर्क्युलर पाथमध्ये फिरतात. अगदी तशाच प्रकारे सन मस्ट बी अट्रॅक्टिंग प्लॅनेट इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड इटसेल्फ. सूर्यसुद्धा आपल्या फोर्सच्या माध्यमातून अर्थला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्थमध्ये पण फोर्स आहे, त्याच्यामुळं ते सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात. तर अशा प्रकारचा हा सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हा पॉईंट इथं संपतो. कदाचित हा पूर्ण कन्सेप्ट, हा पूर्ण पॉईंटचे डिटेल आपल्याला समजले असतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि मग आपल्याला नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे केप्लर्स लॉ, पण तो आज नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.